हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत होममेड पाणीपुरी. पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते, पण यालाच आपण घरी बनवूयात. तर पाणीपुरी बनवण्यासाठी या ठिकाणी साहित्य घेतलेलं आहे. तिखट पाण्यासाठी साहित्य घेतलेले आहे, गोड पाण्यासाठी चिंच भिजत घातलेली आहे आणि रगड्यासाठी मटर आणि आलू शिजवून घेतलेले आहेत. तर तिखट पाण्यासाठी कोथिंबीर, पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, 1 इंच आलं व 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. याला आपण मिक्सरला वाटून घेऊयात. तर आपलं वाटण करून झालं आहे. याला आपण चाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत. यासाठी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. मी मिक्सरमध्येच ओतून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यातलंच हे पाणी गाळून घेतलं आहे. चमच्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित गाळून घेणार आहोत आपण. तर आपलं पाणी रेडी आहे. यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत व चाट मसालाही टाकायचा आहे, जेणेकरून छान चव येते. यामध्ये आपण रेडीमेड पाणीपुरी मसालाही टाकू शकतो व चवीनुसार मीठ टाकायचं आहे. याला छान ढवळून घेऊयात. तर आपलं पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी तयार आहे. यामध्ये 3 ते 4 तुकडे बर्फाचे टाकायचे आहेत. आता आपण गोड पाणी बनवणार आहोत. यासाठी चिंच भिजत घातलेली. तर यातलं आपण चिंच आणि पाणी वेगळं करून घेतलेलं आहे. याला गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे. यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे. जेवढं गोड पाहिजे असेल तेवढं या ठिकाणी मी अर्धा वाटी किसलेला गूळ घातलेला आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ विरघळवून घ्यायचा आहे. यामध्ये चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. तर आपलं चिंच गुळाचं गोड पाणी तयार आहे. रगड्यासाठी आपण मटर आणि बटाटे शिजवलेले होते, त्याला मॅश करून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये तेल ओतलं आहे. याला गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये हळद आणि चाट मसाला टाकायचा आहे. याला छान तेलामध्ये फ्राय करूया व मटर आणि बटाट्याचं मॅश केलेलं वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत. याला छान पॅनमध्ये फ्राय करून घेऊया तेलामध्ये. यातच थोडंसं पाणी घालून हा रगडा आपण 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. बाहेर गाड्यावर जसा मिळतो तसा रगडा तयार होतो या पद्धतीने केल्यास. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. शिजवताना पण आपण मीठ घातलेलं होतं मटर आणि बटाटा, सो आत्ता थोडंसंच घातलेलं आहे. तर रगडा आपला तयार आहे. यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर पाणीपुरीसाठी लागणारं आपलं साहित्य रेडी आहे. रगडा, गोड पाणी, तिखट पाणी, कांदा, शेव आणि पुऱ्या हे घरीच तळून घेतले आहेत, ज्या रेडीमेड बाजारामध्ये मिळतात. तर आता आपण पाणीपुरीची प्लेट तयार करून घेणार आहोत. यासाठी रगडा ओतून घेतला आहे. तिखट पाणीही ओतून घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं. घरी आपण जेवढं हवं तेवढं पाणी आपण घेऊ शकतो. आता गोड पाणी टाकून घेऊयात. घरी आपण बाहेरच्यासारखी पाणीपुरी बनवू शकतो. यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे. हवं तेवढं आपण कांदा आणि शेव वापरू शकतो. मस्त अशी शेव टाकून घ्यायची आहे यामध्ये. तर आपली पाणीपुरीची प्लेट तयार आहे. मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटते. सो तुम्हीही ट्राय करून बघा घरच्या घरी.